नमस्कार आणि राम राम मंडळी. परत एकदा फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हौसला, इंधन आणि बदला. हे वाक्य जर तुम्हाला आठवलं असेल ना, तर तुम्ही धुरंधर बघून आला. होय, कारण की सध्या धुरंधर 2 जबरदस्त गाजतोय आणि सुंदर असा सिनेमा आहे. ॲक्शन सिनेमा आहे आणि ज्या लोकांना फायटिंग, ॲक्शन अशा ड्रामा जो आवडत असेल ना, त्या लोकांसाठी ही फिल्म आहे. फिल्म अतिशय सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुरंधर 2 ने सगळे रेकॉर्ड तोडले. म्हणजे आज धुरंधर 2 चा 5वा दिवस आहे. चॅप्टर 1 ही लोकांना तितकाच आवडला आणि चॅप्टर 2 देखील लोकांना तितकाच आवडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी खूप जास्त रिस्पॉन्स या फिल्मला दिलेला आहे. त्याच्यामुळे सध्या खूप चर्चेत असा हा सिनेमा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे या सिनेमाची स्टोरी. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, की ही सिनेमा एक बनवण्यात आलेला किंवा स्टोरी बनवण्यात आलेली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की पूर्णपणे रिअल स्टोरी. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की थोडंसं रिअल घेतलंय आणि थोडंसं ड्रामाटिक मसाला वगैरे टाकून ही स्टोरी बनवली. आता ही झाली आहे कल्पना किंवा बोलण्याच्या गोष्टी. परंतु हा सिनेमा बनला आहे, तयार झाला आहे, रिलीज झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांना हा आवडतोय. त्यामुळे हा सिनेमा जबरदस्त जोरात सध्या चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा जितका चांगला आहे, जितका पाहण्यासाठी चांगला आहे ना, तितकंच वर्ल्ड वाईड कलेक्शन देखील जबरदस्त या सिनेमाने केलेलं आहे. म्हणजे सध्या आपल्याकडे सगळ्यात टॉपवरती होता पहिल्या 5 दिवसामध्ये पुष्पा. आतापर्यंत पुष्पाने 5 दिवसामध्ये साधारणपणे 922 करोडचा बिझनेस केला होता वर्ल्ड वाईडमध्ये. परंतु धुरंधर 2 ने 5 दिवसामध्ये जवळपास 850 करोडचा वर्ल्ड वाईड बिझनेस केलाय. म्हणजे पुष्पा अजून टॉपवरती आहेच आहे. पण ज्या स्पीडमध्ये धुरंधर चाललाय त्या स्पीडमध्ये हा सगळ्या फिल्मला मागे टाकेल. कारण की आतापर्यंत यांनी जवानला मागे टाकले, आतापर्यंत यांनी KGF ला मागे टाकले, आतापर्यंत यांनी पुष्पाला एका दिवसाच्या कलेक्शनमध्ये देखील मागे टाकलेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा इथून पुढे अजून खूप जास्त इन्कम करेल हे देखील लोकांना माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाची स्टार कास्ट खरंच खूप तगडी आहे. चॅप्टर 1 जर आपण पाहिला तर लीडमध्ये होता रणवीर सिंग. परंतु लोकांनी जास्त वाहवा केली ती अक्षय खन्नाची. कारण की त्या माणसाने कामही तितकंच चांगलं केलं. त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. खरंच खूप सुंदर काम केलं होतं. परंतु चॅप्टर 2 जो आहे ना, याच्यामध्ये प्रॉपर हिरो हा रणवीर सिंगच दिसतोय. चॅप्टर 1 मध्ये काय होतं, की अक्षय खन्ना होता, संजय दत्त होता, आर माधुर सगळे लोक होते. त्याच्यामुळे तो एक एकत्रित अशी फिल्म वाटत होती. परंतु चॅप्टर 2 मध्ये फक्त आणि फक्त हिरो रणवीर सिंगच दिसतोय. त्यामुळे ही फिल्म खरंच खूप भारी आहे आणि एक हिरोचं प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने मांडण्यात आले ना स्क्रीनवरती खरंच खूप उत्तम आहे. आदित्य धर यांनी याचं डिरेक्शन केलेलं आहे आणि कमाल फिल्म बनवलेली आहे. कमाल. खरंच खूप सुंदर फिल्म बनवलेली आहे. आता 16+ आहेच आहे, ऑब्व्हियस आहे. कारण की त्याच्यामध्ये बरेचसे मारण्याचे काही सीन आहेत. काही आता एक सीन तर असा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मान वगैरे कापून हातात वगैरे पकडतो. हे आपण लहान मुलांना नाही दाखवू शकत. परंतु ही फिल्म तरुणांसाठी आणि सगळ्यासाठी खरंच खूप बेस्ट आहे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, की चॅप्टर 1 मध्ये ही फिल्म ओके वाटत होती. चॅप्टर 2 मध्ये यांनी एका सरकारची बाजू मांडली किंवा असं जे आपण म्हणतो नेहमी राजकारण्यांबद्दल सो त्या टाईपमध्ये लोकांचं बोलणं चालू आहे. परंतु आपण एक ॲज अ व्ह्यूअर जर बघितलं तर ही फिल्म खरंच खूप चांगली आहे. हां, कुठे-कुठे वाटतं आपल्याला की वन साइडेड आहे की काय? परंतु असं काही नाहीये. शेवटी ती फिल्म आहे, ती स्टोरी आहे, ते दिग्दर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांनीच ते काम उत्तम केलेलं आहे. त्यामुळे जी लोकं म्हणतात की हे प्रॉपगंडा वगैरे, वगैरे तसं काहीही नाहीये आणि जरी असेल, तरी तेवढं तर असूच शकतं. सो त्यामुळे काही नाही. पण तो या गोष्टी ज्या असतात ना, ह्या लोकांना कळणं पण गरजेचं असतं, की आपण फक्त बोलतो, पण आपल्या मागे आपल्या देशामध्ये काय गोष्टी घडत असतात किंवा आपला देश दुसऱ्यांच्या किंवा आपला देश दुसऱ्यांकडून कसा सुरक्षित आहे, त्याबद्दल काय उपाययोजना केल्या जातात, कसं जातं, रॉ एजन्सी आपली कशी काम करते, या सगळ्या गोष्टी लोकांना कळणं गरजेचं आहे. त्याशिवाय लोकांना माहीत नसतात, की काय घडतंय आणि काय नाही घडत आहे भारतात किंवा भारताच्या बाहेर. त्यामुळे या फिल्ममध्ये या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. फिल्म खरंच खूप उत्तम आहे, खूप सुंदर आहे. त्यामुळे ज्यांना जर ॲक्शन फिल्म आवडत असेल, तर ही फिल्म जाऊन नक्कीच बघा. जर तुम्ही अजून बघितली नसेल तर. कारण की आतापर्यंत बऱ्याच लोकांनी फिल्म बघितली आहे आणि अशी लोक आहेत की ते रिपीट ही फिल्म बघतात. ऑब्व्हियसली या फिल्मचं तिकीटही खूप जास्त होतं. परंतु आता आज मंडे असल्या कारणाने तिकीट देखील कमी झाले, तिकीट रेट कमी झाले. परंतु ही फिल्म खरंच खूप पुढे जाणार आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शन देखील भरपूर होणार आहे. आत्तापर्यंतच ही फिल्म टॉप 2 मध्ये आहे आणि काही दिवसांमध्ये ही पुष्पा 2 लाही क्रॉस करेल असं वाटतंय.
आणि बघू आता पुढे काय होतंय. पण ही फिल्म जर तुम्ही बघितली नसेल ना, तर खरंच खूप बघा. ह्या फिल्मचं दिग्दर्शन अतिशय उत्तम करण्यात आलेलं आहे. ॲक्शन देखील उत्तम आहे. कलाकारांचं काम देखील उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीन प्ले उत्तम आहे. आणि आदित्य धरची एक गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल ना, तर त्या छोट्याशा सीनमध्ये जे त्यांचं प्रेझेंटेशन असतं किंवा त्यांचं जे काम दाखवण्याची पद्धत असते ना, ती कमाल असते. त्यामुळे तुम्ही काही सीन जर याच्यामध्ये जरी बघितले ना, तर ते कमाल दिसतात आपल्याला. जेणेकरून एक सीन पण आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये रणवीर सिंग च्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि ती त्याला बोलायला वगैरे जाते. 2च कॅरेक्टर आहेत, पण ज्या पद्धतीने ते सीन तो मांडण्यात आलेला आहे, सुपर्ब सीन मांडण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही जर ही फिल्म बघितली नसेल ना, तर जरूर बघा. आणि आपल्या देशाबद्दल बऱ्याच काही गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही ही फिल्म नक्कीच बघा. जे बोलतात प्रोपगंडा वगैरे ते जाऊ द्यात. परंतु देशात काय चालतं, कशा पद्धतीने काम चालतं ना, हे जर बघायचं असेल तर तुम्ही ही फिल्म बघा. आणि करमणूक म्हणाल तर ही फिल्म खरंच खूप बेस्ट आहे. जवळपास पावणे 4 तास म्हणजे 3 तास 49 मिनिटांची फिल्म आहे. ब्रेक वगैरे पकडून 4 तासापर्यंत जाते. पण कुठेही बोर होत नाही. खरंच खूप सुंदर फिल्म आहे. अजिबात बोर होत नाहीये. चॅप्टर 1 मध्ये देखील फिल्म मोठी होते. तिथेही बोर नाही झालं. चॅप्टर 2 तर तुम्हाला अक्षरशः ओढून खेचून खुर्चीवरती बसवतो, की पूर्ण बघा. म्हणजे अडकून ठेवतो तुम्हाला स्टोरीमध्ये, की काय पुढे काय असेल, पुढे काय असेल. त्यामुळे खरंच खूप उत्तम स्क्रीन प्ले आहे. स्टोरी उत्तम आहे. डिरेक्शन सगळ्यात उत्तम आहे. त्यामुळे ही फिल्म जर तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच बघा. आणि ही फिल्म अजून किती विक्रम घडवेल, कारण की आतापर्यंत ह्या फिल्मने बरेच रेकॉर्ड तोडलेले आहेत. सो अजून किती रेकॉर्ड तोडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रणवीर सिंगची आतापर्यंत जास्त कमाई करण्याचा हा सिनेमा